होते कसं मी खाली खूप जोरात पडले भयानक आणि इतकं लागलं नावाकडे. तर माझ्याकडे आईनेच मला भरपूर गोधड्या दिल्या होत्या. खूप भारी लागते बरं का खायला. मस्त तिच्यावरती तेल. हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही? मी सारिका तुमचं खूप सारं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आता सकाळची नाही वेळ आहे, तर आता वाजले 1 वाजला दुपारचा आणि त्यानंतर मग मुलांचं स्कूलचं आवरलं आणि दोघं पण ते स्कूलमध्ये गेलेत. रिया, ओम ते दोघं पण गेलेत आणि त्यानंतर मग आता आमचे जेवण वगैरे बाकी अजून, कारण की ते अजून त्यांचं थोडं काम होतं. त्यामुळे ते तिकडे गेलेत. तोपर्यंत मी इकडे चपात्या वगैरे बनवून घेतल्या आणि मस्त छान असं तव्यावरचं पिठलं केलंय. छान लागतं आणि आठवड्यातून एक एक वेळा तरी आमच्या घरी होतंच बरं का. तव्यावरचं बेसन खूप आवडतं आम्हाला सगळ्यांना. आणि आमच्या गावाकडे कसं आहे ना, म्हणजे लग्न वगैरे किंवा लग्न असतात तेव्हा ना हळदीच्या दिवशी मस्त बेसन चपाती केली जाते आणि इतकं छान लागतं ना ते गरमागरम बेसन करतात ना लग्नामध्ये, खूप मस्त लागते. टेस्टी लागतं आणि त्यानंतर मग आता सगळं काही आवरून घेतलेलं आहे मी. म्हणजे आवरून नाही, तर स्वयंपाक माझा झालाय फक्त. आणि म्हणजे व्हॉईस ओव्हर करता मला आज खूप नाकेनऊ आलेले आणि खूप मला टेन्शन आलं होतं. कधी-कधी असंच होते व्हॉईस ओव्हर करायला ना खूप जास्त हे होते आणि त्यानंतर जमतच नव्हतं. मग केला कसं तरी आणि त्यानंतर मग त्यासाठी माझी कामं सगळी राहिले. हे सगळं काही आपल्याला कामं पेंडिंग ठेवावं लागतात. सगळ्यात आधी तर आपल्याला व्हिडिओचं बघावं लागतंय, कामं करावं लागतात. तेव्हा कुठं आपल्याला व्हिडिओ शूट होतो आणि आपण टाकू शकतो. एवढं मेहनत करावं लागते खूप. खूप मेहनत करावं लागते. आणि मी आधी व्हिडिओ बघायची तेव्हा असं वाटत होतं काही म्हणजे काही एवढं हे नाहीये, अवघड नाही व्हिडिओ करणं म्हणजे. पण आता करते ना तेव्हाच कळतं, की किती अवघड असतं. कोणतंही काम करणं म्हणजे सोपं नसतंय. आता घरामध्ये लक्ष द्यायचं, मुलांचं आवरायचं, परत घरातले कामं सगळे काही आवरावं लागतात. त्यानंतर मग व्हिडिओ करावं लागतात. असं काही थोडंसं जरा हे होतंय आणि त्यानंतर मग चला आता भांडी वगैरे घासायची, कपडे पण धुवायचे राहिलेले आहेत अजून. आता 1 वाजून गेलात दुपारचा आणि त्यानंतर आमचे काहीच कामं आवरून झाले नाही. पण मुलांचं रिया जाते, तिचं आवरून द्यावं लागतं, 2 वेळा वगैरे घालून द्यावं लागतात आणि ती जाते 11 वाजता तिची शाळा असते. ती पावणे 11 वाजता घरातनं निघते आणि ओम जातो 12:15 12:30 वाजता तिची शाळा असते. मग तो गेला आणि त्यानंतर मग मी चपात्या राहिल्या होत्या. म्हणजे त्यांना एक-एक मी चपाती करून दिली होती आणि त्यांच्यापुरती भाजी करून दिली होती आणि ते दोघं गेले मग स्कूलमध्ये टिफिन वगैरे घेऊन आणि त्यानंतर मग आमच्यासाठी भाजी थोडीशी कसं आहे ना, पावभर भाजी असली की थोडीच होते आणि मग एवढ्या लोकांना सुकी भाजी नाही पुरत. तर मग थोडंसं मी बेसन पण केलं आमच्यासाठी. म्हटलं चला मस्त छान लागतं आणि गरमागरम बेसन याच्यावरचं तव्यावरचं आवडतं आम्हाला सर्वांना. आणि त्यानंतर मग काल आहे ना, असं झालं ना, मी मोठा व्हिडिओ शूट केलेला होता आणि त्याला एडिटिंग करायची होती आणि ते काय झालं काय माहिती, गॅलरीतून आहे ना डिलीटच होऊन गेलं आणि मला इतकं टेन्शन आलं ना सकाळी, की काय सांगायचं. कारण की मोबाईलची मेमरी आहे ना, ती पटकन भरते आणि मग त्यानंतर व्हिडिओ डिलीट करावं लागतात, तेव्हा दुसरे व्हिडिओ शूट होतात. असं काही करावं लागतं आणि दिवसभर आपण एवढी मेहनत घेतलेली असते, व्हिडिओ शूट केलेले असतात आणि ते डिलीट झाल्यानंतर खूप खूप हे होतं, की आपण व्हिडिओ केलेले आणि पुन्हा तेच मग एनर्जी आपल्याला त्याला हे करावं लागतं. व्हिडिओ करा, त्याला एडिट करा, त्याला ते करा आणि असं काय झालं ते चुकून होऊन गेलं माझ्याकडनं आणि डिलीट होऊन गेलं ते. असं काही झालं आणि त्यानंतर म्हटलं चला मस्त व्हिडिओ शूट करते म्हटलं आता. आता पहिले तर आम्ही जेवण करून घेणार आहे आणि त्यानंतर मग तव्यावरचं बेसन केलेलं आहे मी मस्त छान असं आणि त्याला बघा कशी खरोड आली ना, छान. खूप मस्त लागतं तव्यावरचं बेसन आणि त्यानंतर मग म्हणजे असं खरोड आलेलं बेसन खूप भारी लागतं. आता मी तुम्हाला दाखवते कसे बघा. आता किती छान दिसतंय ना बेसन. मस्त खरोड आली. ही खरोड आहे ना खूप भारी लागते बरं का खायला. मस्त तिच्यावरती तेल टाकलं ना, की छान लागते बरं का खायला. आता चपात्या पण झाल्या, बेसन झालंय मस्त गरमा. तर आज मला दळण पण करायचंय. आज खूप जास्त काम आहे मला, खूपच काम आहे आणि त्यानंतर मग जेवढा व्हिडिओ शूट होईल, मी तेवढं करेल, प्रयत्न करेल आणि टाकायचं ना त्याचं आणि त्यानंतर मग बघेल आता काय-काय शूट होतंय माझ्याकडनं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय किंवा नाही. आता त्यानंतर सगळ्यात आधी तर बेडशीट वगैरे चेंज करायची. आता बरेच दिवस झाले बेडशीट चेंज केली नाहीये. तर तिला चेंज करून घेते आणि त्यानंतर मग जेवण वगैरे झालं, की भांडे घासायची, कपडे धुवायची आणि त्यानंतर मग दळण करायचे सगळेत लास्ट. आणि त्यानंतर मग चला, आता माझा विचार चालू आहे, की बेड सरकवून घ्यायचा पूर्ण आणि त्याच्या खाली पण बराच कचरा झालेला असेल. आता महिना झाला सरकवलेला नाहीये. कारण की सरकवताच येत नाही तो आणि त्याच्या खालती झाडू सुद्धा जात नाही.
असं काही होतंय, झाडू मारता येत नाही. तर म्हटलं त्याला सरकवून घेईन आज आणि त्याच्या खालचं झाडू मारीन. आणि त्यामध्ये भरपूर कपडे आमचे जुने आहे. कारण की मी गोधड्या शिवण्यासाठी ना कपड्यांचे गोठडे भरून ठेवलेत त्यात. आता ते बघायचे आहेत. ते म्हटले, "जे ठेवायचे गोधड्या शिवायला तर तेच कपडे ठेव आणि जे नाही लागत असलं ते फेकून दे." असं त्यांचं म्हणणं आहे. मग आता काय गोधडी मला शिवता येत नाही. कारण की मी कधी शिवलीच नाहीये. गावाकडे पण कसं आहे आई शिवायची आणि ते मला कधी येतच नाही. मी असं पकडून पण नाही पाहिलेलं आहे कधीच असं शिवण्याचं. पण मला असं वाटतंय, की प्रयत्न करून बघावा की गोधडी शिवायचा आणि बघू मी आता करते. मशीन आहे माझ्याकडे म्हणजे मशीनवरती पण शिवता येतं. पण काय होतंय ना, ती म्हणजे फुल सटलची नाही, ती हाल्फ सटलची आहे आणि तिच्यावरती शिवता येतं किंवा नाही ते एवढं काही माहिती नाही. तर बघल शिवता जर आली त्याच्यावरती तर शिवेन आणि त्यानंतर मग आमच्याकडे ना कसं छोटीशीच गोधडी शिवतात. खूप मोठी नाही शिवतात. आता इकडे पुण्याला आहे ना, खूप मोठ्या-मोठ्या गोधड्या असतात मी पाहिल्या आणि त्यानंतर म्हणजे 2 साड्यांच्या 1 गोधडी असते. म्हणजे एकाच साइडनी साडी कापून एक साइडनी लावतात, असं करतात. पण आमच्याकडे कसं असतंय एकाच साडीची एकच गोधडी असते. म्हणजे अशी पलटी मारून ती साडी अशी लांब-लांब आणि हातावरची शिवलेली असते. आमच्याकडे काही मशीनवर वगैरे शिवत नाही गावाकडे. तर माझ्याकडे आईनेच मला भरपूर गोधड्या दिल्या होत्या आणि जेव्हा मी नवीन-नवीन इकडे राहायला आले होते ना, तेव्हा सासूबाई आमच्याकडे आल्या होत्या आणि तेव्हा मग त्यांनी शिवून दिल्या होत्या. 2 ते 3 गोधड्या आम्हाला शिवून दिल्या होत्या. आता साड्या पण बघावं लागतील मला. कसं आहे ना ते खडी वगैरे ते असते, टिकल्या वगैरे असतात, त्यातल्या काही साड्या चालत नाही गोधड्यांना. त्याला पाहिजे साध्या सिंपल साडी. तर मग ते बघल आधी आणि त्यानंतर मग म्हटलं बघू आता शिवता येते का नाही. तर करेन मी ट्राय करेल गोधडी शिवण्याचे आणि ते तुम्हाला पण दाखवेल मी व्हिडिओ जेव्हा शिवीन तेव्हा नक्कीच. आणि त्यानंतर मग चला आता घरातले कामं पहिले आवरून घेते. आता जेवण करायचंय, भूक लागली आणि आता 1 वाजला. आम्ही सकाळचा नाश्ता वगैरे पण करत नाही. सगळ्यात आधी तर बेडशीट वगैरे मी चेंज करून घेतली आणि बेड वगैरे मी काही बाजूला केला नाही आणि त्याच्या खालचं काही झाडू मारला नाही. मी मागच्या क्लिपमध्ये सांगितलेलंच आहे की काय झालं आणि त्यानंतर तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघा तुम्हाला कळेलच. आणि त्यानंतर आहे ना बेडशीट वगैरे व्यवस्थित आतरून घेतली, उशा ठेवून घेतला आणि त्यानंतर म्हटलं चला आता धूळ खूपच होते घरामध्ये. आता हे टेबल वगैरे ते पण पुसायचं होतं. टीव्ही पुसून घेते म्हटलं. कसं आहे ना छोटे-मोठे कामं करून घेते आणि त्यानंतर मग दळण पण करायचं होतं. आता इथे ना सगळं काही आवरून घेतलं पहिले त्याच्यावरचं. म्हणजे एवढं काही पसारा नसतो तिथे. थोडाफार वस्तू कधीतरी ठेवत असतो त्यावरती. आता मी टीव्हीवरती ना लिक्विड टाकून पण पुसून घेते. पण आज कसं आहे ना थोडीशी धूळ असं होती. त्यामुळे कपडा मारून घेतला फक्त आणि 8 दिवसातून आम्ही 1 वेळा लिक्विड टाकून आहे ना पुसून घेतो. म्हणजे स्पेशली ते स्क्रीन पुसायचं लिक्विड आहे आमच्याकडे. त्यानंतर मग धूळ वगैरे ते सगळं काही निघून जातं त्याच्यावरचं आणि मस्त क्लीन दिसतो टीव्ही. आणि त्यानंतर मग सगळं काही मी पुसून घेतलं मस्त आणि धूळ वगैरे ते कारण की दोघं टाईम हे पुसावंच लागतं त्याशिवाय काही पर्याय नाही कारण की धूळ खूपच येते घरामध्ये. त्यानंतर मग स्वच्छ बघून खूप मस्त पण वाटतं बरं का आपल्याला. त्यानंतर दळण करायला लागली होती. आधी तर म्हटलं चला आता गाळून घेते गहू ते आणि सगळं काही आवरून घेतलं की मग कसं टेन्शन नाही. आता गाळून घेतल्यावरती कसे ना खाली खूप घाण पडते त्याच्यामध्ये आणि हे रेशनचे गहू आहे आणि आम्ही दुकानातले पण आणतो त्याच्यामध्ये थोडेफार हे मिक्स करतो रेशनचे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला तर माहितीच आहे किती घाण असते रेशनच्या गव्हांमध्ये आणि ते सगळे आधी मी निवडून घ्यायचे होते. मला तर म्हटलं चला आता त्यांना पहिले गाळून घेते आणि त्याच्यामध्ये खूप कचरा असतो. मी ते व्यवस्थित गाळून घेतले सगळे काही. तर आता माझं दळण चाळून झालंय आणि आता निवडायचे गहू. ते निवडते हळूहळू कारण की सकाळी मी बाथरूम मध्ये असली जोरात पडली ना पायाला खूप जोरात मला लागलेलं आहे आणि त्यानंतर म्हणजे पाय अक्षरशः तर हिरवा हिरवा पडलेला आहे आणि सुजला पण आहे आणि दुखतं पण खूपच आहे. म्हणजे जेव्हा लागलं तेव्हा काही वाटत नव्हतं पण आता नंतर ते दुखते जरा आणि त्यामुळं काहीच करायची इच्छा होत नाहीये. तर बेड पण मला सरकवायचा होता मी त्यासाठी त्याला पण सरकवला नाही. नुसतं बेडशीट चेंज करून घेतली फक्त आता आणि त्यानंतर मग दळण तर करायचंच होतं कारण की दळण करायशिवाय काही पर्याय नव्हता. ते करावंच लागलं मला. बाकी कपडे वगैरे धुवून झाले, भांडे घासून झाले, सगळे बाकी कामं आवरून झाले. आता दळण निवडायचं राहिलंय. गाळून घेतलं मी आता निवडते हळूहळू आणि त्यानंतर मग मी किती वेळा काम करते ते करते पण कधीच असं पडले नाही बाथरूम मध्ये. पण काय झालं काय माहिती पाय पूर्ण असं गेला माझा आणि हा मागचा पाय असं झाला. म्हणजे खूप उंच आहे आमचं वालं बाथरूम. थोडंसं ते वालं थोडं उंच आहे आणि खाली असा गड्डा आहे. त्यामुळे ते तसं झालं वाटतं बहुतेक. असं मी खाली खूप जोरात पडले भयानक.
आणि इतकं लागलं. आता मला निवडायचे होते गहू, तर मी आधी ते गहू निवडायला बसले, कारण की रेशनचे म्हटले ना की त्यामध्ये थोडीफार तरी घाण असतेच. आणि त्यानंतर कसं आहे, मी थोडेच गहू मिक्स करतो बरं का, बाकीचे ना म्हणजे दुकानातले आणतो, दुकानातले आणलेले 5 किलो आणि त्यामध्ये 2 ते 3 किलो मिक्स केले की मग चांगले येते चपाती पण. आणि नुसते रेशनचे जर खायचं म्हटलं तर मग चपाती पण खराब येते. जरा दळण झालं आणि त्यानंतर आहे ना सगळं काही आवरायचं होतं आता, कारण की सायंकाळच्या वेळेस मुलांची वेळ झाली होती घरी यायची. त्याआधी म्हटलं झाडू वगैरे मारून घेते आणि मस्त वाटतं मग सायंकाळी वगैरे. ते कसे मुलं यायच्या आधीनं घरातले कामं जर आवरून झाले तर मग काही वाटत नाही. नंतर कसं आहे, मग मुलं घरात आले की मग काही कामं आवरायला होत नाही. तर मग त्यांचं कसं असतंय, मग कपडे इकडे, दप्तर तिकडे, सगळं काही वया पुस्तकं काढून ठेवता आणि अभ्यासाला बसता मग ते सायंकाळी. आता झाडू वगैरे मारून झाला ते तितक्यात ना रिया आली होती. आता रिया आली लगेच, मग थोड्या वेळानंतर ओम येतो. रिया 5 वाजता येते आणि ओम येतो 5:30 वाजता. आणि त्यानंतर मग रिया आता सगळं काही आवरून घेईन तिचं, त्यानंतर अभ्यास वगैरे करते. आता दळण केलेलं होतं, पिशवी शोधत होती. मला कपाटात शोधली तर पिशवी मिळाली, कारण की आहोंचं कसं आहे ना, एका ठिकाणी स्वस्त मिळायला पाहिजे असं त्यांचं असतं. ते व्यवस्थित काही ठेवून राखतात बरं का. आणि त्यानंतर मग लगेच आहे ना, आता मुलांची वेळ झालेली होती आणि ते पण येणार होते घरी, कारण की ओमला घ्यायला गेले होते. त्यानंतर मग चहा वगैरे ठेवायचा होता, तोपर्यंत मी इकडे दळण वगैरे केलं. आता दळण तर मी नाही दळायला जात, तेच दळून आणतात गिरणीतून. आणि त्यानंतर मग दळण करून ठेवलं की कसं आता सायंकाळी ते दळून आणतील. आणि त्यानंतर मग चला, कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. बाय.